होळी रे होळी पुरणाची पोळी. अहो होळी जवळ आली आहे, मग पुरणाची पोळी तर झालीच पाहिजे. हे बघा किती सुंदर दिसते ना ही पुरणाची पोळी. पुरणाची पोळी करायचं म्हटलं ना तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना असं वाटत असेल की किती तो स्वयंपाक, किती ती भांडी भरणार, किती तो पसारा होणार. पण असं नाही आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की हा जो स्वयंपाक आहे तो मी फक्त पाऊण तासात केला आणि अजिबात भांडे पण काही भरले नाही, मग या होळीला हे पुरणपोळीचं संपूर्ण ताट करणार ना? नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या या पुरणाच्या थाळीमध्ये किंवा पुरणपोळीच्या या संपूर्ण ताटामध्ये आहे बटाट्याची भाजी, कटाची आमटी, त्यानंतर कांदा भजी आहे, पापड कुरडी तळली आहे, मस्त आपली छान छान अशी टम्म फुगलेली पुरणाची पोळी, थोडंसं तूप वाढून घेतलं आहे मी खायला आणि वरण भात आहे. आता पुरणाची थाळी म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्याला पुरण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 कप चणा डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे 3 ते 4 वेळा. आणि हे पुरण शिजवण्यासाठी मी एक छोटा कुकर घेतलेला आहे. जो तुमच्याकडे छोटा कुकर असेल, ज्यामध्ये तुमची डाळ बसत असेल, असा कुकर घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे जर मोठा कुकर असेल 8 लिटरचा वगैरे, तर तुम्ही एकत्रच वरण भात, बटाटे जर लावायचे असेल तर, आणि ही जी डाळ आहे ती पण एका मोठ्या पातेल्यामध्ये याच्यामध्येच शिजवू शकता. तर आता मी ते 1 वाटी डाळ घेतली, त्यामध्ये 4 वाटी किंवा 4 कप असं पाणी घालून घेतलं, थोडीशी हळद घालून घेतली आणि 1 चमचा तेल घालून या कुकरच्या आपण 5 शिट्ट्या काढून घेऊ कमी गॅसवर. आता पुरण तर एका बाजूला शिजायला ठेवला, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला वरण भात लावून घ्यायचा आहे. तर मी म्हणजे डाळ घेतली, तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, अर्धा कप, आणि 1 कप मी घेतला आहे तांदूळ. दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं. इथे मी मोठा कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलं. डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. 1 कप पाणी घातलेलं आहे मी यामध्ये, आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्या पण डबल पाणी घालून घेतलं आहे. आणि डाळीमध्ये हळद घातलं आणि तांदळामध्ये म्हणजे भात लावताना थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून इथे मी 2 बटाटे शिजत ठेवलेले आहे. आणि याच्या पण नॉर्मली जशा आपण कुकरच्या शिट्ट्या करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, माझ्याकडे 4 बर्नरचा गॅस आहे, पण मी इथे 2 बर्नरचाच यूज करणार आहे. कारण प्रत्येकाच्या घरी 4 बर्नरचा गॅस असेलच असं नाही. म्हणून मी 2 बर्नरचा गॅस वापरूनच, म्हणजे 2 बर्नर वापरूनच हा संपूर्ण स्वयंपाक तो पण 1 तासात करून दाखवणार आहे. आता दोन्ही कुकर आपले होतपर्यंत आपण थोडीशी तयारी करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत पुरणासाठीचं. तर त्यासाठी मी 1.5 कप असं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ आहे हे. आणि जर गव्हाचं पीठ छान बारीक असेल ना तर त्याला चाळायची गरज नाही आहे. आता माझं हे पीठ छान बारीक आहे, पण जर थोडंसं जाड असेल तर थोडंसं चाळून घ्यायचं, म्हणजे आपली पुरणपोळी छान मऊसूत होते. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे. ऑप्शनल आहे, तसं मी घालत नाही, पण आता व्हिडिओसाठी म्हणून मी घातलेलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. हे पीठ जेव्हा आपण मळतो, कणिक मळतो, तेव्हा ही थोडीशी सैल मळायची, म्हणजे जशी आपली नॉर्मली पोळ्यांची असते त्यापेक्षा थोडीशी पातळ मळून घ्यायची आहे. मी तुम्हाला शेवटी दाखवेलच. हे बघा, मी परत थोडंसं पाणी घालून हे छान मळून घेतलं आहे आणि थोडंसं ना वरून तेल लावलं आणि परत याला छान मळून घेतलं आहे. आणि आता याला आपण रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे 10-15 मिनटं तर त्याला रेस्ट करायला ठेवायचंच आहे. तोपर्यंत आपलं कुकर वगैरे आणि पुरण वगैरे पण शिजेल. आणि पीठ ते झाकून ठेवायचं, म्हणजे कडक होणार नाही. आता इथे माझा ना वरण भाताचा कुकर झालेला आहे, तर तो मी मागे सरकवला आहे. गॅस आपला बंद आहे. त्यानंतर इथे जो बर्नर आहे, आता दुसरा जो रिकामा झालेला आहे, त्यावरती मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेत आहे आणि थोडंसं खोबरं पण भाजून घेत आहे. हे कशासाठी? तर हे आपल्याला कटाची आमटी करण्यासाठीचं वाटण तयार करायचं आहे, त्यासाठी. हे मी गॅसवर भाजायचं कारण म्हणजे आपल्या आमटीला ना छान असा काळपट रंग येईल, तर असं वाटेल की छान काळा मसाल्यातली ही आमटी झालेली आहे, म्हणून मी असं करत आहे. आणि जर नाही भाजायचं असेल तर मी गॅसवरती आपलं
तव्यावरती पण तुम्ही बारीक चिरून हे भाजू शकता। आता याला एक छानसा असा फ्लेवर पण येईल आणि कलर पण येईल, त्यासाठी मी हे असं करत आहे। तर इथे आपला खोबरं जे आहे ते भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याला थोडंसं ना पकडायचं आणि जाळून घ्यायचं, तुम्हाला जेवढं शक्य होईल असं चिमट्याच्या सहाय्याने करायचं, म्हणजे जरा थोडंसं प्रिकॉशन। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आपल्या खोबऱ्याला थोडीशी जाळ लागलेली आहे, त्याला असं पकडून ठेवलं की हे छान जळतं आणि हे मग नंतर काढून घ्यायचं आणि फुंकर मारून त्याची जी आग आहे ती विझवून घ्यायची आहे। आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो आहे तो पण थोडासा इकडे सरकवून असा भाजून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी संपूर्ण भाजून घेते। इकडे कांदा टोमॅटो भाजतपर्यंत आपण परत दुसरी तयारी करून घ्यायची आहे। तर इथे मी गूळ किसून घेतला, किसून म्हणजे असं चाकूने बारीक करून घेतलेला आहे, तो झाला। आणि त्यानंतर मी इथे आता कांदा चिरून घेतला, कोथिंबीर वगैरे धुवून स्वच्छ चिरून घेतली आणि भज्याचं जे पीठ आहे ते पण आपण इथे भिजवून घेणार आहोत। तर मी 2 मीडियम साईजचे कांदे असे पातळ लांब काप करून घेतले। त्यानंतर याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही मीठ पण घालू शकता लगेचच। इथे कांदा हाताने छान मोकळा करून घेतला, त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि थोडीशी साखर घातलेली आहे चिमूटभर। थोडासा ओवा घालून घेऊ 1 चमचा। इथे तुम्ही तिखटाच्या ऐवजी मिरची पण घालू शकता किंवा बिना मिरचीचे पण करू शकता। त्यानंतर थोडी तीळ घातली, आलं लसूण पेस्ट घातला आहे अगदी 1/2 चमचा। मीठ घालून हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करून आपण 5 मिनिटाला बाजूला ठेवून दिलं आणि 5 मिनिटानंतर यामध्ये आपण अर्धा कप बेसन पीठ आणि पाव कपपेक्षा थोडंसं कमी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाने आपली भजी ही मस्त कुरकुरीत होईल। हे परत छान मिक्स करून घेऊ। हे मिक्स करताना आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, जास्त पाणी घालायची गरज पडणार नाही, कारण कांद्याचं आपलं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे। त्यामुळे आपल्याला इथे 1 ते 2 टेबलस्पून इतकं पाणी लागणार आहे। आणि हे जेव्हा आपण भिजवून ठेवतो तर थोडंसं घट्ट भिजवून ठेवायचं, कारण आपल्याला भजी जी आहे सगळ्यात शेवटी करायची आहे। तर त्यामध्ये तोपर्यंत परत कांद्याचं पाणी सुटून ते थोडंसं पातळ होऊ शकतं, म्हणून थोडंसं घट्ट भिजवून हे बाजूला आपण ठेवून देऊ, बाकी पूर्ण स्वयंपाक होतपर्यंत। आणि दुसरीकडे आपला कांदा टोमॅटो पण भाजून तो थंड पण झालेला आहे। आता याला आपण थोडंसं काप करून घेऊ। थोडे मोठेच केले तरी चालेल, आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचंच आहे। हे बघा, असे आपण काप करून घेतले। आता हे आपण एकत्र सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता यामध्ये ना तुम्ही लसूण पण आलं लसूण पण इथेच घालू शकता, पण माझ्याकडे आलं लसूण पेस्ट तयार आहे, त्याच्यामुळे मी ती नंतर वापरणार आहे। थोडीशी यामध्ये कोथिंबीर पण घालून घेऊ आणि याला छान बारीक पेस्ट वाटून घेऊ। हे बघा, मस्त बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि कुकर जो आपला ह्याचा झालेला आहे पुरणाचा तो बघून घेऊ। तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण प्रेशर निघालं होतं कुकरचं। आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर मी या चाळणीवरती असं चाळून घेणार आहे। आपल्याला इकडे कटाची आमटी करायची आहे, म्हणून मी या डाळ शिजताना जास्त पाणी घातलं होतं। जर तुम्हाला आमटी करायची नसेल तर तुम्ही डबल किंवा थोडंसं जास्त, त्याहून जास्त असं पाणी घालू शकता। तर मी इथे 4 कप घातले होते आणि आता तुम्ही बघू शकता डाळ पण किती छान शिजलेली आहे। मी अगदी कमी गॅसवरती 5 शिट्ट्या काढून घेतल्या, म्हणजे सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवला होता प्रेशर येतपर्यंत आणि त्यानंतर गॅस कमी करून 4 ते 5 शिट्ट्या काढतपर्यंत आपली ही डाळ संपूर्ण मस्त छान शिजलेली आहे। आता ह्यातलं सगळं पाणी काढून घेऊ। हे बघा, इतकं आपला कट निघाला, इतकं आपलं पाणी निघालेलं आहे। हे बाजूला ठेवू आणि आता जे आपलं जे पुरण आहे आता ते आपण ज्या कुकरमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवली होती त्यामध्येच टाकून घेऊ आणि कटाच्या आमटीला छान थिकनेस यावा त्यासाठी मी ही जी डाळ आहे यामधला 1 चमचा डाळ ह्याच्या पाण्यामध्ये टाकलेली आहे थोडी मॅश करून, म्हणजे आपली जी कटाची आमटी आहे ती छान थिक होईल। आता आपण सगळं हे कुकरमध्ये किंवा या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर आपण 1 वाटी डाळ घेतली होती, तर 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे।
तो संपूर्ण घालून घेऊ। इथे मी थोडासा ठेवला पण शेवटी नंतर पूर्णच घालून घेतलेला आहे। हे छान मिक्स करू आणि याला गॅसवर ठेवून आता हे पुरण छान घट्ट होतपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ, कारण हे शिजतपर्यंत आपलं दुसरं पण काम होऊ शकतं। तर हे शिजत असताना अगदी कमी गॅस ठेवायचा आणि सारखं याला हलवत राहायचं। तर हे बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आता आपण कटाची आमटी तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे या कढईमध्ये तेल घालून घेतलं। कटाची आमटी करायची आहे, त्याला थोडंसं छान मस्त तरी यावी म्हणून मी थोडं तेल जास्त घेतलेलं आहे। 3 टेबलस्पून मी इथे तेल घेतलं। तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊ। मोहरी आधी घालू, मोहरी तडतडली की मग जिरे घालू। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालू। तुमच्याकडे कढीपत्ता असेल ना, कढीपत्त्याची पानं नक्की घाला, कारण त्याने आपल्या या आमटीला खूप छान स्वाद येतो। त्यानंतर आपण हे जे तयार वाटण केलं होतं ते घालून घेऊ आणि सोबतच यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे, जी मी घालायची इथे विसरली आणि मी नंतर घातलेली आहे। हा मसाला टाकताना आजूबाजूला तेल उडू नये किंवा सगळीकडे तेल उडू नये म्हणून मी हे थोडंसं झाकून घेतलं। आता आपल्याला हे तेल सुटतपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। आपल्या मसाल्याला बघा किती छान तेल सुटलेलं आहे, आजूबाजूला सगळं तेल दिसत आहे। याला मी 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलं कमी गॅसवर। आता यामध्ये सगळे मसाले घालून घेऊ। तर मी इथे हळद घालून घेतली पाव चमचा, 2 चमचे मी तिखट घातलं आहे, 1 चमचा धणे जिरे पूड घातली आणि जे मी आलं लसूण पेस्ट विसरले होते ते मी नंतर घातलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। आता हे एकदा छान मिक्स करून घेऊ आणि परत याला तेल सुटतपर्यंत छान परतवून घेऊ। गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा, हाय करायचा नाहीये, नाहीतर हा मसाला जळू शकतो। हे बघा 1 मिनिट छान परतवून घेतल्यानंतर परत मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे पाणी काढलं होतं कटाचं ते यामध्ये घालून घेऊ आणि थोडीशी डाळ घातली होती, त्याच्यामुळे याचा थिकनेस जो आहे तो खूप छान येणार आहे, कारण आपण यामध्ये कांदा वगैरे घातलेला आहे, त्याच्यामुळे त्याची पण एक पेस्ट आहे। त्यामुळे पण या कटाच्या आमटीला थिकनेस आणि चव भन्नाट येणार आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि याला छान उकळून घेऊ 5 मिनिटं। गॅस तुम्ही इथे मीडियम टू हाय ठेवू शकता उकळतपर्यंत। त्यानंतर इथे छान एक उकळी आली की यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊ। आता थोडीशी उकळी चालू झाली होती, मी लगेच यामध्ये गरम मसाला घालून घेतला पाव चमचा। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि 1-2 मिनिटं आपण याला उकळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपली ही कटाची आमटी किती भन्नाट दिसत आहे आणि चवीला अप्रतिम झाली आहे। कटाच्या आमटीला उकळी आली की याला आपण बाजूला ठेवू आणि तुम्ही बघू शकता इथे आपला पुरण पण व्यवस्थित शिजलेलं आहे। आता हे आपण कमी गॅसवरती 2-3 मिनिटं छान परतवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे आपण असा चमचा रोवून ठेवला की तो हलत नाही, याचा अर्थ आपलं पुरण शिजलेलं आहे। यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग पुरण थोडं कोरडं होऊ शकतं। बस आता आपलं हे पुरण झालेलं आहे आणि आता याला गरम गरमच चाळून घ्यायचं आहे। तर ही जी पुरणाची चाळणी आहे यामधूनच मी चाळून घेणार आहे। इथे ना अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचा राहिला, तो म्हणजे वेलची पूड। तर जोपर्यंत पुरणाच्या पोळीमध्ये वेलची पूड सुंठ पावडर घालत नाही ना, तोपर्यंत त्याची चव अजिबात चांगली लागत नाही। तर आपल्या या पुरणाच्या पोळीचा अजून स्वाद वाढावा त्यासाठी मी वेलची पूड घातली, पाव चमचापेक्षा थोडीशी कमी। त्यानंतर थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आणि पाव चमचा सुंठ पावडर घालून घेत आहे। हे परत एकदा छान मिक्स करू आणि मी चाळून घेण्यासाठी, कारण हे गरम आहे तर हे चाळण्यासाठी 1 ग्लास याच्या मदतीने असं चाळून घेत आहे, तुम्ही बघू शकता। आणि पुरण जेव्हा आपण चाळतो जर ते गरम असताना चाळलं तर ते व्यवस्थित चाळलं जातं, नाही जर तुम्ही त्याला थंड होऊ दिलं आणि नंतर चाळायचा प्रयत्न केला ना तर मग ते व्यवस्थित चाळलं जात नाही आणि पुरण थोडंसं चाळायला थोडंसं जास्त मेहनत करावी लागते। तर इथे आपलं पुरण छान चाळून झालं, तर हे बाजूला ठेवू आणि आपली एक भाजी राहिली आहे करायची, ती म्हणजे बटाट्याची। तर बटाट्याची भाजी करून घेऊ। त्यासाठी मी इथे या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं। तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालून घेतले, मोहरी घालून घेतली, मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातले, जिरे पण फुललेले आहे। आता यामध्ये आपण
मिरची घालून घेऊ. तर मी हिरव्या मिरच्या 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या अशा बारीक चिरून घेतल्या, त्या घातल्या. त्यानंतर कढीपत्ता घालायचे. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, पण तुमच्याकडे असेल ना तर कढीपत्ता जरूर घाला, या भाजीला खूप भन्नाट टेस्ट येते. त्यानंतर मी अर्धा टेबलस्पून इथे आलं लसूण पेस्ट घालून घेतलेला आहे. सोबत थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच घालून घेत आहे. आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ना नंतर घालायची गरज नाही, तर इथेच मी कोथिंबीर भरपूर घालून घेत आहे. त्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये हळद आणि हिंग घालून घेतलेलं आहे. हे जे आपण प्रमाण घेतो आहे ते सगळे प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, तर तुम्ही तिथे नक्की चेकआउट करू शकता. आपण हे सगळं 1 मिनिट छान परतवून घेऊ. हे बघा 1 मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण जो उकळलेला बटाटा आहे तो घालून घेतला आहे. तर कुकर आपलं थंड झालं होतं, मी बटाटा सोलून घेतला, म्हणजे साल काढून घेतलं आणि तो असा क्रश करून घालत आहे. इथे तुम्ही बटाटा थोडासा म्हणजे चिरून किंवा कट करून इव्हनली स्लाइसेस करून पण तुम्ही इथे घालू शकता. मला असा छान फोडलेला आवडतो, त्याच्यामुळे मी असा वापरत आहे. आता इथे बटाटा तर आपला उकडलेलाच आहे, तरी पण याला एक 5 मिनटं मस्त आपण परतवून घेऊ, म्हणजे आपल्या भाजीला, आपल्या या बटाट्याच्या भाजीला मस्त भन्नाट टेस्ट येईल. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मस्त 4-5 मिनटं आपण हे परतवून घेतलं आणि आपली ही बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. आता आपल्या ताटातला किंवा आपल्या थालीमधला पुढचा पदार्थ तयार करून घेऊ. तर इथे मी थोडेसे पापड तळून घेणार आहे. तर मी उडदाचा पापड आणि कुरडई तळून घेतली. आता तुम्ही बघू शकता कुरडई किती मस्त फुलत आहे. तुम्हाला जर कुरडईची रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी कुरडईची रेसिपी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. मी इथे पापड आणि कुरडई सगळं तळून घेतले. त्यानंतर आपल्याला भजी करायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे भजीचं पीठ कसं पातळ झालेलं आहे, याला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही. यामध्ये ना थोडंसं हे जे गरम झालेलं तेल आहे ते 1 टेबलस्पून घालायचं, मिक्स करायचं आणि मस्त याची भजी तळून घ्यायची. तर मी इथे हाताने घालते, तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही चमचाने पण घालू शकता. आणि ही खेकडा भजी किंवा कांदा भजी तुम्ही काहीही म्हणू शकता. आणि हो, जर तुम्ही या थाळीमध्ये कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही कांद्याच्या ऐवजी पत्ताकोबीची भजी पण याचप्रमाणे करू शकता. आणि आमटीमध्ये जर कांदा वापरायचा नसेल तर खोबरं थोडंसं जास्त वापरायचं आणि तसं पण तुम्ही आमटी करू शकता. हे बघा आपली भजी पण छान तळून झाली. आता आपण ही काढून घेऊ आणि आता आपल्या थाळीचा, आपल्या ताटातला सगळ्यात शेवटचा पदार्थ करायचा आहे, तो म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी आणि भजी ही सगळ्यात शेवटी यासाठी करायची कारण भजी पण छान गरमागरम आवडतात. आणि पुरणपोळी पण मला म्हणजे आमच्या घरी सगळ्यांना गरमागरम आवडते, म्हणजे तव्यावरची ताटामध्ये आणि त्यावरती मस्त तुपाची धार. त्यामुळे मी सगळ्यात शेवटी करत आहे. तुम्ही बघू शकता आता हे जे आपलं पीठ आहे किती छान मुरलेलं आहे. आता ह्याचे आपण या पद्धतीने गोळे तयार करून घेऊ. तर लिंबा एवढा गोळा असेल ना तेवढा चालेल, म्हणजे तेवढी जी पोळी आहे ती थोडीशी नॉर्मल होते. मी इथे थोडासा मोठा घेतला तर माझी पोळी पण थोडीशी मोठी झालेली आहे. पुरणपोळी करताना हे एक महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्हाला जास्त पुरण भरून किंवा असं थोडं लाटायला जर प्रॉब्लेम येत असेल ना तर मग तुम्ही छोट्या छोट्या पोळ्या करा, म्हणजे त्या पोळ्या छान पण होतील, तुटणार पण नाही आणि तुम्हाला सहज ती उचलून तव्यावरती टाकता पण येईल. आणि खरं सांगू का, आता मला ही पुरणपोळी करण्याची म्हणजे खूप प्रॅक्टिस झालेली आहे. मला लग्नाआधी पुरणपोळी यायची नाही, पण लग्न झाल्यानंतर मी पुरणपोळी शिकली आहे आणि बघूनच शिकली, असं ऑनलाईन वगैरे किंवा काय म्हणतात त्याला इंटरनेटवरती बघून वगैरेच ही पुरणपोळी मी शिकलेली आहे आणि आता मी यामध्ये प्रो झालेली आहे. तर आम्ही बऱ्याचदा साखरेचीच करतो, पण यावेळेस मी गुळाची केली आहे आणि गुळाची पण तेवढीच अप्रतिम झाली आहे. आता तुम्ही जेवढं पुरण तुम्हाला भरायचं असेल तेवढं तुम्ही भरू शकता. समप्रमाण असणं म्हणजे व्यवस्थित लाटता येते. जर दोन्ही पण पिठाचा गोळा आणि पुरणाचा गोळा जर सारखा असेल ना तर व्यवस्थित लाटता येतं. किंवा जर तुम्हाला थोडीशी जास्त प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पिठाचा गोळा थोडा छोटा
आणि पुरणाचा गोळा थोडा मोठा पण घेऊ शकता, म्हणजे आतमध्ये पुरण पण व्यवस्थित छान लागेल. म्हणजे तुम्हाला जर जास्त पुरण आवडत असेल ना तर तुम्ही तसं करू शकता. आता तुम्ही बघू शकता किती छान ही लाटली जाते. अगदी हलक्या हाताने लाटायची आणि थोडंसं सुरुवातीला ना प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सगळं पुरण सगळीकडे जातं आणि त्यानंतर थोडंसं पीठ लावून व्यवस्थित मस्त लाटून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी किती मोठी ही पुरणपोळी लाटलेली आहे आणि व्यवस्थित मला उचलता पण येतं. तर हे स्पेशली पुरणपोळीचं ट्युटोरियल आहे ना तुमच्यासाठी आहे. हे बघा, इतकी मोठी पुरणपोळी मी किती सहजरित्या या तव्यावर टाकू शकते. आता याला आपल्याला दोन्हीकडून मस्त तूप लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता हा माझा लोखंडी तवा आहे, त्यावरती मी भाजत आहे. पण काय होतं, याला ना मध्ये फ्लेम लागते आणि आजूबाजूला लागत नाही. ॲक्च्युली माझ्याकडे ना मी मागच्या होळीच्या पुरणपोळीच्याच व्हिडिओमध्ये ती मी नॉनस्टिकवरती भाजली होती. ती छान सगळीकडून व्यवस्थित भाजली गेली होती. पण यावेळेस म्हटलं जरा लोखंडी तव्यावरती बघूया. तर आता तुम्ही बघू शकता मध्ये थोडासा खरपूसपणा आलेला आहे, पण आजूबाजूला ही थोडीशी कच्चीच आहे. म्हणून मी याला थोडंसं फिरवून व्यवस्थित सगळीकडून भाजून घेत आहे. मी तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाची ही टिप देईल की जर तुम्ही ही पुरणपोळी करत असाल तर तुम्ही नॉर्मली ज्या चपात्या करतात त्याच तव्यावरती करा, किंवा नॉनस्टिकवरती पण करू शकता, किंवा चपाती ज्यावर करतो तो जो तवा आहे तो बेस्ट राहील या पुरणपोळ्या करण्यासाठी. हे बघा, सगळीकडून मी छान खरपूस भाजून घेतली. आता आपण हे काढून घेऊ आणि या पद्धतीनेच आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेऊ. आपल्या थालीमधलं या ताटामधलं सगळं संपूर्ण जेवण तयार झालेलं आहे. आता ही मी ताट वाढून घेतली. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. ही पुरणपोळी बघा किती मस्त दिसतंय. फुगलेली तर आहे आणि पूर्ण छान ओपन होत आहे. मस्त पुरण पण आतमध्ये आपण भरलेलं आहे. सुंदर, अप्रतिम, चवीला तर भन्नाटच आहे. तर आज आपण आपल्या या थाळीमध्ये किंवा या ताटामध्ये मस्त काय काय बनवलं आहे, तर टम्म फुगलेली पुरणाची पोळी, त्यानंतर पापड आणि कुरडे तळून घेतली आहे, वरण भात केला आहे. वरण मी घोटून घेतलं मीठ घालून आणि छान उकळून घेतलं. त्यानंतर कांदा भजी आहे, कटाची आमटी आहे, बटाट्याची सुकी भाजी आहे आणि भाज्यांवरती मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. त्यानंतर हे जे दिसतंय ते आहे तूप. पुरणपोळी असेल आणि साजूक तूप नसेल तर असं तर होऊच शकत नाही. बरेच जण दुधासोबत पण खातात किंवा आंब्याच्या रसासोबत पण खातात पुरणपोळी. पण मी विदर्भातली आहे हे मी बऱ्याचदा सांगितलं आहे. तर आम्हाला पुरणपोळी जी आहे ती मस्त तुपातली आवडते. तर मी बाजूला असं तूप पण ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बुडवून ही पुरणपोळी आपल्याला खायची आहे. आजच्यासाठी आपलं हे थोडंसं हेल्थ कॉन्शियस जर तुम्ही असाल तर ते थोडं बाजूला ठेवून हे खाऊन घ्या आणि दुसऱ्या दिवशी परत जास्त एक्सरसाइज करून ह्या सगळ्या कॅलरीज तुम्ही नक्कीच बर्न करू शकता. तर माझ्या या साध्या सोप्या सिंपल पद्धतीने पुरणपोळी नक्की करून बघा. आणि ही जी आपण तयार केलेली आहे होळी स्पेशल पुरणाच्या पोळीची ही संपूर्ण जी थाळी आहे ती मी फक्त 1 तासात तयार केलेली आहे आणि ते पण 2 बर्नरचा गॅस वापरून, म्हणजे 2 बर्नर वापरूनच तेवढं मी पूर्ण हा स्वयंपाक तयार केलेला आहे. 1 तासापेक्षा जास्त आपल्याला लागणार नाही. ॲक्च्युली कसं होतं, जेव्हा मी शूट करते ना तेव्हा पण थोडासा वेळ जातो कॅमेरा इकडे तिकडे ठेवण्यासाठी. पण तुम्ही जेव्हा घरात करता ही पूर्ण थाळी पाऊण ते 1 तासात तयार होते. तर होळी स्पेशल ही पुरणाची थाळी या होळीला नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.